दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। थेट मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तिथे आगमन झालेलं आहे आणि अमित साटम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तिकडे स्वागत केलेलं आहे। महायुतीचे सगळे नगरसेवक भगवे फेटे परिधान करून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। आज महापौर निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, महापौर आणि उपमहापौर निवडीची, आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि ही सगळी प्रक्रिया ते अनुभवणार आहेत, पाहणार आहेत। आणि त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मुंबई महानगरपालिकेमध्ये आगमन झालेलं आहे आणि अमित साटम यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। 44 वर्षांचं भाजपचं स्वप्न होतं महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवणं, आणि ते स्वप्न भाजपचं यंदा साकार झालेलं आहे। ऋतू तावडे यांची महापौर पदासाठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि आज औपचारिकरित्या महापौर निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। उपमहापौरपदी संजय घाडी यांची वर्णी लागलेली आहे, शिवसेनेचे नगरसेवक आहेत। महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद हे शिवसेनेकडे गेलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी, ही प्रक्रिया पाहण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत। तर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता मिळवावी हे भाजपचं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं। 2017 साली ज्यावेळी शेवटच्या निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या झाल्या होत्या, तेव्हा भाजपनं खूप ताकद लावली होती, पण अगदी काही संख्यांच्या फरकानं भाजपचं हे स्वप्न भंगलेलं होतं। आणि त्यानंतर आता पुढच्या महानगरपालिकेमध्ये म्हणजे 2025 साली जी निवडणूक झाली त्यामध्ये भाजपचा महापौर बसलेला आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, पुढची प्रक्रिया कशी पार पडणार आहे? वेदांत, माझा आवाज पोहोचतोय? आपण पुन्हा एकदा वेदांशी संपर्क साधायचा प्रयत्न करूया। ही दृश्य सध्या आपण पाहतोय, सगळे भगवे फेटे परिधान करून महायुतीचे हे सगळे नगरसेवक सभागृहामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता महापौर निवडीच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात होतीये। जय श्रीरामचे नारे दिले जात आहेत आणि ज्यावेळी महापौरांच्या नावाची घोषणा करायची होती त्यावेळी देखील सगळे नगरसेवक सभागृहात आले, त्यावेळेला शंखनाद करण्यात आलेला होता आणि आता भगवे फेटे परिधान करून हे सगळे महायुतीचे नगरसेवक आपल्याला सभागृहामध्ये उपस्थित दिसतायत।
तर आपण दृश्य पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये भाजपच्या नगरसेवकांकडून देवा भाऊंच्या नावाचा जयघोष केला जातोय, तर दुसरीकडे ठाकरेंच्या नगरसेवकांकडून ठाकरेंच्या नावाचा जयघोष केला जातोय आणि हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या समक्ष घडतंय. आपण जाऊयात, आपले प्रतिनिधी वेदांत नेत सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, एकीकडे